Good morning, students. Just a minute. Hello. Okay. As we have completed chapter functions, almost to finish it, there are three topics which are remaining. So, before going to remaining topics, recent class, what we have studied is polynomial function शिकलो आपण. Second, composite function. Third, signum function. हे तीन टॉपिक्स आपण शिकलो. पॉलिनॉमियल फंक्शन, सिग्नम फंक्शन अँड वन मोर विच वर कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, हे तीन टॉपिक्स आपले काल झाले होते. आता आपण बघणार आहे व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन. पहिले जे काही आपले सम स्पेशल फंक्शन्स आहेत त्याच्यातले आपण सम सम स्पेशल फंक्शन्स मधला आपला सिग्नम फंक्शन झालाय. त्याच्यात सिग्नम फंक्शन मध्ये आपण काय बघितलं की एक्स ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल तर आपली रेंज नेहमी -1 असणार आहे. इफ एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू नेहमी रेंजची व्हॅल्यू नेहमी 0 असणार आहे. अँड इफ एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 असणार आहे म्हणजे निगेटिव्ह असणार आहे तर एक्सची व्हॅल्यू हे रेंज आहे आणि हे आपले सगळे डोमेन असणार आहेत. मग रेंज आपला नेहमी फिक्स असणार आहे -1 0 आणि 1. जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं सिग्नमचे व्हॅल्यूज जे -1 0 आणि 1 कसे काय आले जे मॉड्युलसमध्ये आपण घालून त्यांचे फॉर्म्युलाज प्रूव्ह केले. ठीक आहे. सो हा होता आपला सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शनचा ग्राफ आपण बघितला जिथे ह्या टाईपमध्ये आपला हा ग्राफ दिसतो. इथे दोन्ही पण वायचेच व्हॅल्यू त्यांनी सबस्टिट्यूट केलेत, शो केलेत. इथे डोमेन आपला रिअल नंबर असणार आहे आणि रेंज आपला -1 0 आणि 1 असणार आहे. आत्ताच आपण बघितलं -1 आणि 0 आणि 1 हे तीनच व्हॅल्यूज आपले रेंजचे असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन म्हणजे आपण काल रिसेंटली तो टॉपिक बघितला होता की मॉड्युलसमध्ये जर का आपण कुठला निगेटिव्ह इंटीजर घेतला किंवा पॉझिटिव्ह इंटीजर घेतला तर तो ॲज इट इज पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच राहणार. बट इफ इट इज निगेटिव्ह इट विल कन्वर्ट इट इन टू पॉझिटिव्ह. सो आता इथे त्यांनी सांगितलंय की आपला फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स. मॉड्युलस म्हणजे हे दोन लाईन्स आहेत त्याला मॉड्युलस बोलतात. जर का मॉड्युलसमध्ये कुठला पण टर्म असेल दो इट इज निगेटिव्ह तो पॉझिटिव्हमध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे. सो पॉझिटिव्हमध्ये चेंज होणार आहे. आणि इथे जर का आपण एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 घेतली मग ती काय असणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हा तुमचा एक्स हा पॉझिटिव्हच असणार आहे म्हणजे हा इट इज आता आपण बघतोय तो आहे मॉड्युलस फंक्शन. हा आहे ॲब्सोल्यूट फंक्शन त्याला म्हणतात मॉड्युलस फंक्शन. आता हा आपण द नोटबुकमध्ये लिहू. मॉड्युलस फंक्शन actually it is absolute function
ॲब्सोल्यूट फंक्शनला अजून एक नेम आहे, ते म्हणजे मॉड्युलस फंक्शन. मॉड्युलस फंक्शन, ॲब्सोल्यूट फंक्शनला मॉड्युलस फंक्शन पण म्हणतात. अँड इफ मॉड्युलस फंक्शन, इफ आता कुठलाही फंक्शन त्यांनी स्पेसिफिकली दिलं की एफ ऑफ एक्स शुड बी रिटर्न इन मॉड्युलस ऑफ एक्स, ह्या दोन लाईन्सला म्हणतात मॉड्युलस. दिस बोथ लाईन्स इज कॉल्ड मॉड्युलस, जे आपण कालच बघितला होता हा टॉपिक, राईट. मॉड्युलसमध्ये जर का कुठली पण व्हॅल्यू असेल तर ती कशी कन्वर्ट होणार आहे, आणि ह्या टॉपिकमध्ये हेच सांगितलं त्यांनी की एफ ऑफ एक्स हा आपला फंक्शन आहे, त्याची व्हॅल्यू मॉड्युलसमध्ये असेल तर एक्स ग्रेटर देन 0 असेल आणि एक्स ग्रेटर देन लेस देन 0 असेल तर त्याची रेंज काय असणार आहे. दॅट्स इट होता हा कन्सेप्ट. तरी मी नोट डाऊन करते. इफ एफ ऑफ एक्स इज मॉड्युलस ऑफ एक्स, then it will be, आता दोन व्हॅल्यूज घेतल्यात x, if x is greater than 0, if x is greater than 0, greater than or equal to, greater than or equal to 0 असेल, ग्रेटर देन और इक्वल टू 0 असेल तेव्हा x आपण ॲज इट इज पण घेऊ शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल आपली एक्सची व्हॅल्यू आहे 5. आपण ह्यातला मॉड्युलसमध्ये न घालता सुद्धा एक्सची व्हॅल्यू एक्सच राहणार आहे. सो तुम्ही एक्सची व्हॅल्यू जी काही असेल 1 2 3 4 टू इन्फिनिटी, ती ॲज इट इज इथे येणार आहे. त्याला काही चेंज होणारच नाही आहे, बिकॉज एक्स ॲज इट इज एक्सच राहतोय. सो ही व्हॅल्यू चेंज नाही होते. सो ह्याच्यात आपल्याला काही एवढं मॉड्युलसचा इम्पॅक्ट नाही होणार. आणि इथे जे आहे सेकंड टर्म, त्याच्यात त्यांनी सांगितलं की -x, इथं आपल्याला इफ मॉड्युलस, इफ x इज ग्रेटर देन इक्वल टू 0, लेस देन, इफ x इज लेस देन 0, आता लेस देन 0 म्हणजे x आपलं सपोज -1 आहे. इफ इट इज -1, मग आता ह्याला जर का आपण मॉड्युलसमध्ये घेतलं तर हा निगेटिव्ह एक्स कसं काय येणार आहे. काल आपण बघितला होता ना टॉपिक, कसं काय, इफ ॲक्च्युली त्याचं सोल्युशन कसं असतं, मॉड्युलस ऑफ एक्स अपॉन एक्स. मग इफ इट इज -1 चा मॉड्युलस अपॉन -1, मग मॉड्युलस ऑफ -1 विल बी ऑलवेज निगेटिव्ह नंबर चेंज होणार पॉझिटिव्ह नंबरमध्ये. सो इट विल बी +1 अपॉन -1. सो निगेटिव्ह साइन राहणार. सो -1 will be your answer, which says that your x will be negative. ठीक आहे. सो हा होता आपला ॲब्सोल्यूट फंक्शनचे, ॲब्सोल्यूट फंक्शन विच इज कॉल्ड मॉड्युलस फंक्शन. आणि जे काही आपले एक्सचे व्हॅल्यूज आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपण हे मार्क केल्यानंतर ना आपल्याला हा ग्राफ भेटणार आहे. ठीक आहे. आणि आपण बघितलं रेंज इन्फिनिटी, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी काही असू शकतो. रेंज म्हणजे एक्सची व्हॅल्यू, आणि डोमेन आपला जो आहे दॅट इज युअर रेंज. डोमेन आपला आर -इन्फिनिटी टू इन्फिनिटी आणि रेंज इज 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे. ग्रेटेस्ट फंक्शन हा आहे आपला स्टेप फंक्शन. ग्रेटेस्ट फंक्शन म्हणजे काय, तर समजतंय ना तुम्हाला व्हॉट इज मॉड्युलस फंक्शन, व्हॉट इज. चॅट बॉक्समध्ये एकदा येस नो. ठीक आहे. सो आता आपला आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. त्याच्यातला टॉपिक आपण जे बघतोय आता, जो काही आपला फंक्शन असणार आहे, फंक्शनची जी काही रियल, फॉर एव्हरी रियल नंबर इट इज एक्स. आता फंक्शन
जो आपला असणार आहे फॉर ग्रेटेस्ट व्हॅल्यू इंटीजर. दिस इज युअर ग्रेटेस्ट व्हॅल्यू ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन आहे. ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन. ओपन कर. FUNCT. लवकर बस. सो फर्स्ट टॉपिक क्लिअर झालाय ना. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन जो मॉड्युलस मध्ये असतो फक्त. सेटल डाऊन फास्ट. ग्रेटेस्ट व्हॅल्यू फंक्शन म्हणजे ते f of x सिग्नम फंक्शन झालाय आपला. इथे बघ, हा टॉपिक क्लिअर झाला ना. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन, मॉड्युलस फंक्शन आत्ता शिकवलेला. आवाज नाही येते. हो का. अथर्व आवाज येतोय का तुला क्लिअरली. येस. ओके, ठीक आहे ठीक आहे. मी एकदा रिवाइज करते तो टॉपिक, लक्ष दे. ठीक आहे. सो ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन हा टॉपिक घेतोय आपण. काल आपण बघितलं की जर का मॉड्युलसमध्ये कुठला पण पॉझिटिव्ह इंटीजर असेल तर तो कसं राहणार. पॉझिटिव्ह इंटीजर जर का मॉड्युलसमध्ये असेल तर पॉझिटिव्हच राहणार. आणि इफ इट इज इन निगेटिव्ह, इफ द हक ना, ह्या टर्मला आपण मॉड्युलस बोलतो, ह्या दोन लाईन्सला. मग ह्या इफ मॉड्युलसमध्ये निगेटिव्ह टर्म आहे तो पॉझिटिव्ह राहणार. आणि मग त्यांनी हेच सांगितलं की एक्स इज ग्रेटर देन 0 तर एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्हच येणार, ॲज इट इज येणार. आणि इफ एक्स इज लेस देन 0 तर तो निगेटिव्ह एक्स येणार. कसं काय येणार आपण काल बघितलं, मायनस मॉड्युलसमध्ये असेल तर. आणि इथे पण बघितलंय की कसं आलं आहे तर रफ वर्कमध्ये. सी, मॉड्युलस ऑफ एक्स अपॉन एक्स -1 असेल तर तो पॉझिटिव्ह कन्वर्ट होणार आणि निगेटिव्ह खालचा -x राहणार. सो हां, सिग्नम फंक्शनमध्ये बघितलं तेच बघतोय आपण. पण हे मॉड्युलसचं इम्पॉर्टन्स त्यांनी तिथे नव्हतं सांगितलं. मी फक्त एक्सप्लेन केलं होतं एक्स्ट्रा की त्याची व्हॅल्यूज कसं काय आले. ठीक आहे. पण इथं त्यांनी स्पेसिफिक दिलंय की मॉड्युलस फंक्शन काय आहे. मग त्याच्यात त्यांनी हेच व्हॅल्यूज दिलेत. ठीक आहे, डन. आणि हा आहे आपला आता ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन. ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शनमध्ये सपोज आता आपला फंक्शन आहे त्यांनी दिलंय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स. मग आता एक्सची कुठली पण व्हॅल्यू असू देत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता सपोज हा आहे आपला एक्स आणि हा आहे आपला एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय. येस, एफ ऑफ एक्स म्हणजे वाय असणार आहे आपला. मग हे झाले आपले पॉइंट्स. चालू आहे रेकॉर्डिंग. ठीक आहे. आता आपण बघणार आहे की एक्स आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यूज काय घेतल्यावरती काय येणार आहे. आता एफ ऑफ एक्स ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स आहे. सपोज आता एकदा 0, हा आपल्याला ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन बघायचं आहे ना. इथून -1 0 +1. ठीक आहे.
आता जर का तू इथं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 टाकलास, मग एक्सची व्हॅल्यू तर 0 टाकली आहेस म्हणजे राईट, एक्सची व्हॅल्यू आपण 0 टाकली, मग एफ ऑफ एक्स काय भेटला 0. आता 0 भेटला, मग आता हा इथं 0 असणार आहे, हा 1 असणार आहे आणि हा असणार आहे -1. ठीक आहे. बट इफ आता तू घेतली इथे व्हॅल्यूज एक्स, आपण आता एक डिफरन्शिएट करू की एक्स इज ग्रेटर देन 0. ठीक आहे, एक्स इज ग्रेटर देन 0, मग ह्याचे काय व्हॅल्यूज असणार आहेत. आता सपोज तू घेतलास 0.15 जर का घेतला, आपल्याला आता चेक करायचं आहे की ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू काय असणार आहे ह्याची, ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन. मग आता सपोज आपल्याला हा नंबर लाईन माहिती आहे, 0, -1, -2, -3 आणि इथं आहे 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, मग आता त्यांनी सांगितलंय की 0.15 इथं व्हॅल्यू आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज द नियरेस्ट हायेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर. आता हिथून जर का बघितलं ह्या साईडला, विच इज द ग्रेटेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर, ह्या साईडनं बघायचं आपल्याला. हां 0 येणार आहे, बिकॉज -1 पेक्षा मोठा कोण आहे हे, जर का 0, बिकॉज निगेटिव्ह नेहमी छोटाच असणार आहे. सो आता 0.15ला इथं काय बघायचं आपण, हा पण 0च असणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघायची की ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू जी आहे आपली, ती नंबर लाईनवरती चेक करायची की आता मी इथे 0.1 घेतला, इथे मी सपोज घेतला 0.99, 0.99 जरी मी घेतला, तो आहे ना इथं असणार आहे. हां, मग आता हिथून इफ आय सी की विच इज द ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन, 0, मग तो 0 असणार आहे. आता सपोज आपला असता की इथे पॉईंट असता आपला, हां 2.99, तो इथं असता राईट. मग 2.99चा ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन 2, व्हेरी गुड, मग तो 2 असणार आहे. मग आता तसे आपले पॉईंट्स भेटणार आपल्याला. आता सपोज -1 आहे, -1, मग त्याच्यात आता मी लिहिलं की -1ला मी लिहिलं -1.5, इथं येणार ना तो -1.5, इथं येणार वॉट एव्हर सम पॉईंट. मग आता -1.5चा ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन कुठला असणार आहे, -1. ठीक आहे, आता सपोज इथून ना -1.5चा -1, -1.99 जरी असला तरी तो असणार आहे -1, बिकॉज आपल्याला फक्त चेक करायचं की कुठला हायेस्ट नंबर फर्स्ट येणार आहे त्या ह्याच्यातला. आता मी बोललो की 1 आणि 2च्या बिटवीनमध्ये कुठला नंबर येतो, तू फर्स्ट काय सांगणार 1.5. आता 1.5 कुणाच्यात हायेस्ट हे आहे 1. आता बघितलं ना 1.5 जर का असेल तर 1लाच असणार. तसं हे झाले नॉन इंटीजर्स आणि इकडचे झाले पॉझिटिव्ह इंटीजर. ठीक आहे, मग ह्या टाईप ऑफ क्वेश्चन्समध्ये असे जेव्हा सम्स येतील तेव्हा आता सपोज हा ग्राफ आहे. ठीक आहे, ह्या ग्राफमध्ये आता 1, 2, 3 आणि 4, -1, -2, -1 आणि -2, 1, 2 आणि 3, इथे आपल्याला सगळे पॉइंट्स भेटले की किती पण तू 1.1, 0.1, 0.99, 0.7, हे सगळे टर्म्स आले. मग इथून हा एक ग्राफ झाला आपला. ओके, हा एक ग्राफची लाईन. सेकंड, जर का तू 1.1, 1.5,
1.8 1.9 जर का घेतले तरी तुमची व्हॅल्यू काय असणार आहे 1च असणार आहे. मग हा ग्राफ झाला इथे असा. 2 जर का घेतला असतं 2.99 इथं आहे आपला 299 आहे इथे 2.99 आणि त्याची व्हॅल्यू तरी पण आपली 2च असणार आहे. मग आता एक पॉइंट आपण एक्स ऍक्सिस वर बघतोय आणि दुसरा पॉइंट आपण वाय ऍक्सिस वरती बघतोय. सो आता 2.99 हा आपला एक्स ची व्हॅल्यू आहे. मग एक्स ची व्हॅल्यू 2.99 असली तरी पण माझी वाय ची व्हॅल्यू 2च असणार आहे. बिकॉज हायेस्ट हे बघतो आपण ग्रेटेस्ट इंटीजर. मग त्याच्यात जर का पॉईंट इथे 2.99 2.8 2.7 2.6 हे सगळे इथंच येणार आहे पण 2 ची व्हॅल्यू चेंज होणार नाहीये. मग हा ग्राफ झाला इथे असा. ठीक आहे. मग सेकंड इथे बघ आता -1.5 इथे आला तर आता बघ -1.1 -1.5 असला इथे -1.99 असला राईट. मग किती पण मायनसची व्हॅल्यू घेऊ आपल्या वायची ऍक्सिस वरती -1च असणार आहे. सो हा पॉइंट इथे असणार. मग असे आपले ग्राफ्स येणार आहेत जे आपण हा काइंड ऑफ ग्राफ आहे जे त्यांनी इथे दिलाय. ठीक आहे. हा होता आपला ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन. स्टेप फंक्शन का म्हटलं ह्याला बिकॉज तो स्टेप सारखा दिसतो. ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन येणार आणि स्टेप फंक्शन म्हटलं तरी लगेच आठवते ना की ह्याचा ग्राफ असे पायरे. सो त्यांनी तेच सांगितलं की ह्याचं नाव म्हणून स्टेप फंक्शन ठेवलंय आणि ह्याचा डोमेन असणारे रिअल नंबर्स आणि हे सगळे सेट ऑफ इंटीजर्स. ठीक आहे. तो ऍब्सोल्यूट फंक्शन झाला. इनवर्स फंक्शन बघू आपण काय आहे. इनवर्स फंक्शन्स. ठीक आहे. फर्स्ट आपण काय बघितलं कुठला टॉपिक मॉड्युलस फंक्शन आणि सेकंड बघितलं आता ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन आणि आता बघू आपण इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शन मध्ये तर काहीच नाहीये. आता आपल्याला माहिती की काय झालं इनवर्स फंक्शन आहे ना स्पेशल फंक्शन पेज नंबर 28. इनवर्स फंक्शन म्हणजे काय की सपोज इफ आता एखादा नंबर आहे 2 2 ला आपण काहीतरी करतो आणि तो फंक्शन मध्ये कन्वर्ट होतो अँड आपल्याला भेटतो 4 सपोज 2 चा फंक्शन आपल्याला 4 भेटला. पण इफ देर आस्किंग मी इनवर्स फंक्शन मग मी काय करणार आहे 4 to 2 कसं जायचं. तर 4 माझ्याकडे आहे रिझल्ट क्वेश्चन टू आन्सर बट इथं आपल्याला आन्सर टू क्वेश्चन जायचंय म्हणजे इनवर्स फंक्शन म्हणजे अपोजिट टू फंक्शन. ठीक आहे. आता इथं त्यांनी दिलंय की एफ ऑफ एक्स आपला असतो जनरली वाय राईट. एफ ऑफ एक्स आपला असतो वाय. बेसिक आपल्याला माहिती एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू वाय आहे. मग आता त्यांनी सांगितलंय की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू वाय आहे तर आपल्याला तिथे एक्स घ्यायचा आहे म्हणजे इंटरचेंज करतोय आपण व्हॅल्यूज. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू वाय आहे तर एफ ऑफ एक्स हा इनवर्स झाला. कळतंय का. आता हा आहे आपला एफ ऑफ एक्स. जर का मला ह्याचं इनवर्स करायचे तर 1/f ऑफ एक्स असणार आहे. आता 1/x ला आपण इनवर्स करतो म्हणजे काय ऍक्च्युली इनवर्स नाही हा एफ ऑफ एक्स जनरल टर्म आहे आणि जर का हा 1/f हे जर का असं असतं ह्याचं इनवर्स ना ह्या फॉर्म मध्ये भेटतं आपल्याला -f(x - 1). ठीक आहे. राईट. मग हा झाला आपला इनवर्स फंक्शन. हा सगळ्यात बेसिक टॉपिक होता. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काय लिहायचंय बघ. त्यांनी इथं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय म्हणून दिलाय.
मग आता इथं त्यांनी चेंज केलेत बघ व्हॅल्यूज. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय अँड इथं दिलं एफ इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू एक्स. म्हणजे इंटरचेंज केलेत एक्स आणि वायला, त्याला म्हणतात इनवर्स फंक्शन. ठीक आहे, दुसरं काहीच नाही आहे ह्याच्यात. एक्झाम्पल्स डन. एकदा आपण फर्स्ट क्लास सगळा चॅप्टर रिवाइज करायचा. सगळ्या चॅप्टरमध्ये सगळे कॉन्सेप्ट आता झालेत आज. ठीक आहे, सो फर्स्ट पासून फंक्शन बोलो. फंक्शन्सचे बेसिक 3 कंडिशन्स काय होते? वन वन रिलेशन पाहिजे, म्हणजे एक्झॅक्टली वन इमेज पाहिजे बी मध्ये. ओके. ए सेट इनपुट नाही भेटू शकत. राईट, तेव्हा तो फंक्शन असणार आहे. व्हेरी गुड. आणि अजून एक बेसिक कंडिशन काय होती की सेट ए मध्ये कुठलाच एलिमेंट राहिला नाही पाहिजे. हा वाली, ही वाली, हे सेट डी राहिला म्हटल्यावर हा फंक्शन नाही आहे. सो हे 3 कंडिशन्स आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आहेत की हे फंक्शन आहेत का नाही आहेत. ठीक आहे, सो इथे आपल्याला आयडेंटिफाय आपण करू शकतो आता. मग हे फर्स्ट टॉपिक तर झाला. टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये 2 टॉपिक्स होते. वन वन फंक्शन, ऑन टू फंक्शन. हां, वन वन फंक्शन मध्ये काय असतं? एक्झॅक्टली 1 एलिमेंट असतो. आणि सेकंड आहे आपला ऑन टू फंक्शन. ऑन टू फंक्शन काय आहे? एव्हरी आउटपुट शुड बी युज्ड. ठीक आहे, मग तो झाला आउट आपला रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन. काय रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन आपण वर्बल फॉर्म मध्ये जर का करत असेल, देन इफ आउटपुट इज मोर दॅन ट्वाइस द इनपुट, then domain will be set of inputs, range is set of outputs. एरो डायग्रामने आपण आपली दोन्ही सेट्स रिप्रेझेंट करतो वेन डायग्राम मध्ये. सिंपल. ऑर्डर्ड पेअर वरती आपल्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे. फंक्शन टू सेट्स कसं जायचं आणि सेट्स टू फंक्शन कसं जायचं. ठीक आहे, सो रूल काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये असणार. हे ना इथं टेक्स्टबुक मध्ये इथं अंडरलाईन करून ठेवा. कुठेतरी दिलं ना त्यांनी की इट इज अन अल्जेब्रिक फंक्शन म्हणून. see here. The relation which defines function from domain A to the codomain B is often given by algebraic rule. ठीक आहे, सो त्यांनी तिथे अल्जेब्रिक रूल दिलाय, दिस रूल. ठीक आहे, टॅब्युलर फॉर्म मध्ये एक्स अँड वाय म्हणजेच आपला एफ एक्स आणि एफ ऑफ एक्स. ग्राफिकल फॉर्म, ग्राफ ऑफ अ फंक्शन, एक्स आणि वाय आपण कसे सबस्टिट्यूट करणार ते. तुझा फेवरेट टॉपिक. मॅम हे शिकवा. आणि सेकंड इव्हॅल्युएशन ऑफ अ फंक्शन्स मध्ये आपण बघितले कसे फंक्शन इव्हॅल्युएट करतो. सेकंड कॉन्स्टंट फंक्शन, राईट. कॉन्स्टंट फंक्शन मध्ये काय बघितलं, इथे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3. आणि तो एक्सटेंड होणार, सो इट इज हॅव्हिंग रेंज मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आणि डोमेन
रेंज 3. ठीक आहे. कॉन्स्टंट फंक्शन झालं. आयडेंटिटी फंक्शन काय होतं? दोन्ही इन्फिनिटी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय असं, एक्स इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू एक्स असा टर्म होता. सेकंड लिनियर फंक्शन. लिनियर फंक्शनमध्ये एक लिनियर अल्जेब्रिक इक्वेशन असणार आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन असणार आहे. क्युबिक इक्वेशनमध्ये क्यूब असणार आहे. आणि तो आपला फंक्शन असणार आहे सी. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. क्वाड्रेटिक फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. मग त्याचे व्हॅल्यूज, पॉईंट्स, सोल्युशन्स जे काय असतील ते स्क्वेअर फंक्शन, क्यूब फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन, रॅशनल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथमचे आपण एकदा हे सांग, लॉग 1 ची व्हॅल्यू काय असणार आहे? आणि लॉग 0 ची व्हॅल्यू 1. लॉग ई ची व्हॅल्यू लॉग ए टू द बेस ए. लॉग ए टू द बेस ए 1. व्हेरी गुड. ओके. अजून काय होतं लॉगची व्हॅल्यूज? ए रेस टू 0 असला तर? हे नाही शिकवलं मी, पण माहिती आहे का तुला? ए रेस टू 0 असेल तर 1 असतं. हे बघ. as a raised to 0 is equal to 1, log 1 at the base a is equal to 0. पॉवरला 0 असलं तर 1 असतं. ठीक आहे. a raised to 1 असेल तर a असणार. बेसिक्स. ठीक आहे. हे का मल्टिप्लिकेशन ऑफ ब्रॅकेट ओपन केलाय. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? हां, ए टू बी रिलेशन. गॉफ फंक्शन म्हणजे आपला कंपोजिट फंक्शन असणार आहे. जी ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. झालं कंपोजिट फंक्शन. इनवर्स फंक्शन आत्ताच बघितलं, अपोजिट टू फंक्शन. स्पेशल फंक्शन्समध्ये सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन्सचे 3 व्हॅल्यूज असतात फॉर रेंजचे 1, 0, -1. ठीक आहे. सेकंड ॲब्सोल्यूट फंक्शन म्हणजे मॉड्युलसमध्ये तो फंक्शन असणार आहे. आणि थर्ड आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय होतं? स्टेप बाय स्टेप. राईट. डन फॉर फंक्शन्स. फंक्शन्स संपलेलं आहे चॅप्टर. त्याची एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करायची आहे. मिसलेनियस एक्सरसाइज पण ट्राय करा. आणि ॲक्च्युली बुकमध्ये जेवढं आहे तेवढं तुम्हाला वन्स यू डू इट म्हणजे अजून काही नसतं. असं काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाही आहे की तुम्हाला अजून 4 बुक्स प्रेफर करावे लागतील. फक्त टेक्स्टबुकमधले जरी क्वेश्चन, सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि सगळे झाले तरी पण यू आर वेल प्रिपेअर्ड फॉर 11th एक्झाम्स. सो आपण स्टॉप करू लेक्चर. नेक्स्ट टाइम ठीक आहे. एकदा एक्सरसाइजचे क्वेश्चन्स रिवाइज करू आपण. 2.1 चेक द रिलेशन्स अँड फंक्शन्स ऑर नॉट. हा फंक्शन आहे का नाही? आहे. वाय? एव्हरी फंक्शन, एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज बीन युज्ड. हा फंक्शन आहे? नाही आहे फंक्शन. एक्सची व्हॅल्यूज एका एक्सच्या व्हॅल्यूनी एकच 2 सेम रिझल्ट्स नाही येऊ शकत. ठीक आहे. बट 2 एक्सच्या व्हॅल्यूज. हा क्वेश्चन चालू आहे ना आपलं म्हटलं. ठीक आहे. हा नाही आहे बिकॉज इथे एक रिमेनिंग आहे.
सो हा आपला फंक्शन नाही आहे. डन. आता विच सेट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर्स पहिला नाही आहे. हे कसं सॉल्व केलं तू? विच सेट्स, तुला एक्सप्लेन करता येईल का हे कन्सेप्ट इथे येऊन प्रॉपरली की आहे ना? आपल्याला काय सांगायचं इथे की विच सेट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर्स रिप्रेझेंट फंक्शन फॉर्म. आता हा त्यांनी दिला आपल्याला फंक्शन, राईट? नाही, सेट दिलाय त्यांनी आपल्याला. त्याला फंक्शन कन्व्हर्ट करायचं आहे. मग त्याचं फंक्शन असंच का आहे? त्याचे फर्स्ट एलिमेंट्स, सेकंड एलिमेंट कुठले असणार ते एक्सप्लेन करू शकशील? घे पुढे आणि एक्सप्लेन कर. ऑर्डर्ड पेअर आपण बघितलं ना आता रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स मध्ये. माईक देऊ का तुला? हॅलो. हे आपण बघू डोमेन म्हणजे कसं काय विच सेट्स ऑफ ऑर्डर पेअर एक्सप्रेस फंक्शन फॉर्म. मग डोमेन आपलं फर्स्ट ए असतात ना त्यांचे हे यायला पाहिजे. फर्स्ट हे असतात ना आपले ए डोमेन. डोमेन आपलं फर्स्ट एलिमेंट्स असतात. मग ते बघायचे आपण बरोबर आहे का नाही. फर्स्ट 1 आहे बरोबर, 2 नाही आहे म्हणजे हे फंक्शन नाही आहे. हे फंक्शन नाही आहे. दुसरं बघू आपण. 1 1 2 2 3 3 4 4 म्हणजे हे फंक्शन आहे. हे इथली व्हॅल्यू कुठे बी हे केली तरी चालेल. फक्त फर्स्ट जे ए सेट आहे ना तो आपला पेअर म्हणजे लाईनीत पाहिजे व्यवस्थित. तर सी बघू आपण. 1 1 आहे, 2 नाही आहे, 3 नाही आहे म्हणजे हे नसणार फंक्शन. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे मग हे आपलं फंक्शन असणार. ही दुसरी व्हॅल्यू कुठे बी सेकंडनी ते आली तरी चालते. फक्त फर्स्ट व्हॅल्यू लाईनीप्रमाणे यायला पाहिजे मग ते फंक्शन असणार. हॅलो. सो परफेक्ट एक्सप्लेनेशन दिलं मनीषनी की वाय इट इज नॉट फंक्शन अँड वाय इट इज फंक्शन, राईट? व्हेरी नाईस मनीष, फ्युचर ट्युटर. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळतंय आणि अथर्वला पण समजलं असेल की सेकंड क्वेश्चन फंक्शन काही ह्या ऑप्शन्स मधले फंक्शन्स कुठले आहेत आणि कुठले नाही आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन झालं. सेकंड क्वेश्चन पण वी आर डन. थर्ड क्वेश्चन मध्ये थर्ड क्वेश्चन मध्ये इफ एफ ऑफ एम इज इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1 ही आपल्याला इक्वेशन दिली आहे. ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला हे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायची आणि ह्या इक्वेशनची व्हॅल्यूज फाइंड करायची आहे. सिम्पल आहे, व्हेरी सिम्पल एक्सरसाइज. आणि फाइंड इफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. इथं जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपण जी दिली आहे त्यांनी ती टाकायची आहे. इथं दिली आहे त्यांनी जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू ठीक आहे. एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 आहे. सो इथे 0 सबस्टिट्यूट करायचा. 0 0 सबस्टिट्यूट करून एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची बिकॉज त्यांनी सांगितली आहे फाइंड एक्स. ठीक आहे. फाइंड इथे पण आपल्याला एक्स फाइंड करायचं. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स वेअर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली ही आणि जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली 11 एक्स स्क्वेअर. दोघांना
इक्वेट करायचं, सगळं एका साईडला घ्यायचं लेफ्ट साईडला, आणि मग इज इक्वल टू 0 करून इक्वेशन सॉल्व करायचे. ठीक आहे, डन. 6th क्वेश्चन, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इक्वेशन्स, देन फाइंड. हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून काय येणार ते आपले असणार आहे त्याचे व्हॅल्यूज. सेम 7th 8th 9th मध्ये काय केलं तुम्ही, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन व्हॅल्यू दिले, देन फाइंड. हां, इथं एफ ऑफ जी इन एक्स, हां, एफ ब्रॅकेट जी ऑफ एक्स. मग आता जी काही ही इक्वेशन आहे, ही तर त्यांनी 2x² + 3 मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची एक्सच्या ऐवजी. ठीक आहे, हे असणार आहे आपला 9th क्वेश्चन. इथे सगळीकडे आपल्याला तेच करायचंय. एक कुठला तरी क्वेश्चन सॉल्व करतोस फर्स्ट. ठीक आहे, काय आहे फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करशील. एक्सरसाइज 2.1, एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मधला काय येते क्वेश्चन, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्सची व्हॅल्यू. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आपल्याला एफ एफ ऑफ जरा सिम्प्लिफाईड वे मध्ये लिहू. सो फाइंड आउट करायचं आहे. चलो, अथर्व बघ मनीष किती स्मार्ट झालेला आहे क्लासला येऊन. तू पण घरी प्रॅक्टिस करशील. ऑनलाईन स्टुडंट्स मला तुमच्या होमवर्कचे व्हॉट्सअपला फोटोज पाठवा. एक्सरसाइज 2.1 कम्प्लीट पाहिजे. आता 2-3 दिवसात मला होमवर्कची डिटेल्स पाठवा ग्रुपवरती. येस, व्हेरी गुड. एफ ऑफ एक्स स्क्वेअर. इथं फॉर्म्युला एक्सटेंड करणार तू ए मायनस बी होल स्क्वेअरचा. स्क्वेअर प्लस 2ab सायन्स चेक कर बरं, तू काय केलंस. ए मायनस बी फॉर्म्युला आहे ना इथे. इथे बघ, एफ ऑफ एक्स 5x - 2 आहे तर स्क्वेअर आहे. इकडे दे पेन एक मिनटं. सी ए मायनस बी होल स्क्वेअर, राईट, 2ab. फक्त इथं मायनस साईन चेंज कर.
20x plus 4 plus 3. मग आता अख्खा ब्रॅकेट मल्टिप्लाय करशील ना. 40x plus 8 plus 3. Very nice. Minus 40x plus 11. So nice. So this is your final answer of f of x of g of x. म्हणजे 9th क्वेश्चन आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे, इज जस्ट सबस्टिट्युटिंग एफ ऑफ एक्स एक्सच्या व्हॅल्यूमध्ये जी ऑफ एक्स. हां कसं काय? अच्छा ओके ठीक आहे. सोल्युशन तर तुम्हाला माहिती आहे, हे माझ्याकडून इरेज झालं आहे आता. एनिवेज आन्सर हे 50x² मायनस 40x प्लस 11 आहे. ठीक आहे. सो आता जिथे आपल्याला काहीच माहिती नव्हतं तिथे पण तुम्ही आता स्वतः येऊन सॉल्व करताय, राईट. म्हणजे सी आपण फक्त नीट गोष्टी केले तर पेशन्स ठेवून वी कॅन डू इट. सो आता काय करायचं? ओके, तुम्हाला ती ही स्टोरी माहिती आहे का, बांबू ट्रीची? मीन्स बांबू ट्री, आपण बांबू प्लांट करतो ना ट्री, त्याला आहे ना एकदा इफ वी प्लांट दॅट ट्री इट टेक्स 4 to 5 years टू इवन ग्रो. म्हणजे ते फार्ममध्ये दिसत सुद्धा नाही तो प्लांट, एवढासाच वाढलेला असतो, एवढासाच प्लांट ट्री. म्हणजे व्हेरी स्मॉल, म्हणजे ॲक्च्युली दिसत पण नाही तो. 4-5 वर्षानंतर तो थोडा एवढा दिसतो. आणि तेव्हा म्हणजे की लाईक 5 वर्ष पेशन्स की तो प्लांट ग्रोच होत नाहीये. पण इफ इट इज, आता आपलं पण तसंच आहे की लाईक आपण वर्क करतोय आपल्या वीक पॉईंट्सवरती. वन डे यू नेवर नो की ते किती आपल्याला स्ट्रॉंग होणार आहे. मग तो बांबू प्लांट आज आपण प्लांट केल्यानंतर ना लिटरली 5 years इट शोज नो रिझल्ट. बट आफ्टर 5 years तो बांबू ट्री ना एव्हरी वीक 2 इंचेसला ग्रो होतो. म्हणजे तो हायेस्ट किती उंच असतो बांबू आपला तो. म्हणजे 5 वर्षात ते काय करत असतं, 5 वर्ष तो सगळं आपले फाउंडेशन स्ट्रॉंग करत असतं, त्याचे रूट्स जे आपण 5th year पासून इट स्टार्ट्स ग्रोईंग दॅट फास्टर की एव्हरी वीक तो 2 feet ग्रो होतो. म्हणजे किती हे केलं त्यांनी की म्हणजे इथे हा फार्म आहे, एका वर्षी तो एवढासाच दिसतोय आणि 5-5 years, म्हणजे किती पेशन्स. 5 years त्याच्यानंतर डिरेक्टली एव्हरी वीक तो 2 feet नी ग्रो होतोय. सो हे होतं की पेशन्स आणि वर्किंग ऑन युअर फाउंडेशन्स किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो लेट्स सी हाऊ वी ग्रो इन आवर मॅथमॅटिक्स लेक्चर्स. ठीक आहे.